नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे काळ्या वाटाण्याची भाजी। रात्रभर मी हे काळे वाटाणे भिजत टाकले होते। काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, थोडा म्हणजे 4-5 शिट्ट्या घ्याव्या लागतात कुकरला। त्यासाठी मी भिजवताना रात्री थोडंसं मीठ त्या पाण्यात टाकलं होतं, जेणेकरून आज सकाळी मी फक्त 4 शिट्ट्या घेतल्या आणि वाटाणे छान शिजलेत। आणि त्याच्यासाठी जो काळा मसाला लागतो, जो मी नेहमी उसळीसाठी, चिकन, मटण, अंड्यांसाठी वापरते, तो मी तुम्हाला दाखवते। तर एक कांदा घेतलाय मी, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने पावडर आणि ही कागदी फुलं आहेत जे मी नेहमी गरम मसाल्यात वापरते। आणि थोडीशी दालचिनी घेतली आहे, 4 लवंगा आणि 10-12 मिरे आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं। तर आपण हा मसाला अगोदर भाजून घेऊ। मी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं, त्यात अगोदर आपण कांदा घालून घेऊ आणि कांदा छान परतून घेऊ। मगाशी मी सांगायला विसरले, त्यात थोडंसं 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं, ते पण आपण या कांद्यामध्ये आता लसूण आणि आलं ते पण परतून घेऊ। हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊ। थोडंसं छान असं परतून झालं की त्यात अशी थोडीशी जागा करायची आणि त्यातच गरम मसाला, त्यातच दालचिनी, बडीशोप, धने आणि ही काळी मिरी हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सर्वात शेवटी ती कागदी फुलं टाकायची। आणि आता असे छान परतून झालं की त्यात ही 2 तुकडे ते कागदी फुलांचे टाकायचे आणि सर्वात शेवटी अर्धी वाटी खोबरं घालून घ्यायचं आणि हा मसाला छान व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि हे अशा प्रकारे जर तुम्ही मसाला केलात ना, तर चिकन, मटण, अंडी किंवा उसळीसाठी खूप छान आणि सुंदर लागते ती भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचा गरम मसाला। आता हा गरम मसाला तयार झाला आहे, आपण याला थोडा वेळ गार होऊ देऊ आणि मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपण वाटून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण हा गरम मसाला पाणी न घालता वाटून घेऊ। अशा प्रकारे आपलं हे वाटून झालंय, त्यात आपण पाणी अजिबात घातलेलं नाहीये। तुम्ही अशा प्रकारे हे वाटण वाटू शकता। चला तर आपण आता फोडणीला देऊया। मी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं, त्यात आपण आता हे वाटण टाकूया। तेलात आपण हे वाटण आता परतून घेऊया। यात 2 चमचे लाल मिरची पावडर टाकूया। धने आपण त्यात अगोदरच टाकलेले आहेत, म्हणून आता फक्त लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि व्यवस्थित आपण हा मसाला परतून घेऊ। छान असा व्यवस्थित परतून झाला की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एक वेळ परतून घ्यायचं आणि नंतर त्यात शिजवलेले जे वाटाणे आहेत ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित काळे वाटाणे टाकून परतून घ्यायचे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर हेच वाटाणे थोडेसे मिक्सरला काढायचे आणि थोडेसे घट्टसर पेस्ट बनवून यामध्ये टाकायचे, म्हणजे जेणेकरून घट्टपणा येईल आणि थोडासा थिक रस्सा तयार होईल। हे बघा, मी पण आता थोडेसे वाटाणे यात वाटून मिक्सरमध्ये काढते आणि त्यामध्ये टाकते। काळ्या वाटाण्याची पेस्ट मी आता वाटून घेतली आहे आणि आता आपण अगोदर थोडंसं पाणी घालून घेऊ। मी गरम पाणी केलं आहे, साधारण 1 ग्लास मी पाणी टाकणार आहे, जेणेकरून रस्साही होईल आणि ही पेस्ट त्यात टाकली तर त्यात अजून घट्टसरपणा येईल।
अशी ही काळ्या वाटाण्याची भाजी तयार आहे. आपण छान याला उकळी येऊ देऊ. छान मस्त उकळी आली आता भाजीला. आपण आता 2 मिनटं उकळू देऊ त्याला आणि भाजी तयार. अशी सुंदर काळ्या वाटाण्याची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.